नमस्कार, मी संकेत आवटे। आज एक आपण असा स्टॉक बघणार आहोत जो टेलिकॉम सेक्टरसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो। भारतातीलच नाही तर जगातली एक नंबरची कंपनी किंवा जगातली सगळ्यात मोठी इन्फ्रास्ट्रक्चर असलेली कंपनी भारत देशामध्ये आहे। कुठली कंपनी हे 90% लोकांना माहिती नाही, पण ही कंपनी मल्टीबॅगर रिटर्न्स देऊ शकते का याचं कंप्लीट एनालिसिस आपण करणार आहोत। 200 रुपयाच्या आसपास स्टॉकची प्राइस आहे। हा स्टॉक अजून किती मोठा होऊ शकतो याचा अंदाज कुणालाही नाही। त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। कंपनीची कन्सेप्ट काय आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। कंपनी काय करते, या कंपनीचे 1,84,748 टॉवर्स आहेत जे टेलिकॉम सेक्टरसाठी टॉवर लागतात ना मोठमोठे, हे टॉवर ही कंपनी उभा करते। भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आणि जगातली पण सगळ्यात मोठी कंपनी। 3,35,106 को लोकेशन्स आहेत। आता सिंपल फंडा हा आहे, ही कंपनी एअरटेल नाही, आयडिया नाही, व्होडाफोन नाही, तर मग ही आहे कुठली? ही कंपनी या सगळ्या वेगवेगळ्या टेलिकॉम 22 कंपन्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करते। तुमचा सेटअप बसवायचा आहे ना, तर टॉवर माझा आहे, मी टॉवर तुम्हाला प्रोव्हाइड करेन, तुमचा सेटअप तिकडे करा। तुम्हाला जी पॉवर लागेल ती नॉन स्टॉप पॉवर माझ्याकडून प्रोव्हाइड केली जाईल। भले पॉवर इलेक्ट्रिसिटी असो नसो, जनरेटर वगैरे माझ्या सगळ्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन। टॉवर उभा करण्याचं, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करण्याचं, लँड ॲक्वायर करण्याचं, त्याला रेंट आउट करण्याचं, ज्या काही गोष्टी असतील, जे काही एक्सपेन्सेस असेल, त्याचा मेंटेनन्स असेल, तो सगळा मी बघणार। फक्त तुम्ही तुमचा जो सेटअप असेल तो तुम्ही इकडे इन्स्टॉल करायचा, तुमचा टॉवर सुरू। फक्त जे काही माझे चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागतील। फॉर एक्झाम्पल एअरटेल असेल, आयडिया, व्होडाफोन असेल किंवा जिओ असेल, यांना त्यांचा सेटअप बसवायचा आहे मोठ्या उंचीवर म्हणजेच टॉवरवर, तर तो टॉवर बनवून देण्याचं काम ही कंपनी करते। मग याच्या बदल्यात त्या वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्या यांना पैसे पे करतात। मग जिओ त्यांचा नेट पॅक फ्री देवो, बाकी सगळ्या सर्व्हिसेस फ्री देवो, यांना काही फरक पडत नाही। ते प्रॉफिटेबल असो किंवा लॉस मेकिंग, यांना फरक पडत नाही। तुम्ही मला माझे चार्जेस द्यायचे कारण तुमचा सेटअप इथं आहे, पैसे दिलात तर सेटअप आहे, नाहीतर काढून घेऊन जा। सिंपल फंड आहे। त्यामुळे ही कंपनी लॉस मेकिंग ठरणं आजपर्यंत पॉसिबल झालेलं नाही। इव्हन कोविडमध्ये सुद्धा कंपनी कम्प्लिटली 100% प्रॉफिटेबल आहे। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, कंपनीला फायदा काय? समजा एअरटेलचा टॉवर आहे, एअरटेल आणि जिओ खूप मोठे कॉम्पिटिटर आहेत, तर दोघे मिळून एखादा प्रोजेक्ट बनवतील का? बिलकुल नाही बनवणार, कारण ते एकमेकाचे कॉम्पिटिटर आहेत। पण या केसमध्ये काय होतं, एकाच टॉवरवर एअरटेलचा पण तुम्हाला सेटअप दिसेल आणि आयडिया, व्होडाफोन किंवा जिओचा पण सेटअप दिसेल। म्हणजेच एकच टॉवर पण तिकडे मल्टिपल कंपन्यांचे सेटअप हे लावतात, म्हणजेच यांची टोटल ओव्हरऑल कॉस्ट आहे ती कमी असते। मग ही एवढी कमी कॉस्ट आहे ना, जी कॉस्ट एअरटेल किंवा आयडिया, व्होडाफोन किंवा जिओ स्वतः मॅच करू शकत नाही। म्हणजेच काय, सोपं उदाहरण, तुम्हाला एखादी कार खरेदी करायची आहे, कारची प्राइस आहे 10 लाख रुपये, पण मी जर तुम्हाला म्हटलं की ही कार आपण दोघे मिळून बाय करू, मी पण 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करेन, तुम्ही पण 5 लाख इन्व्हेस्ट करा, जेणेकरून आपण निम्मे निम्मे पैसे ऍड करू शकतो, ती कार घेऊ शकतो। तुम्हाला पण निम्म्या दरात ती कार मिळाली, मला पण निम्म्या दरात मिळाली आणि दोघांचा यूज पण सेम होणार आहे, तर दोघांचेही पैसे वाचतील। सेम इकडे टॉवर बसवण्यासाठी प्रत्येक कंपनीला हेवी कॉस्ट पे करावी लागेल, पण त्याच्या कितीतरी पटीने खूप कमी कॉस्टमध्ये त्यांना जर तो टॉवर मिळत असेल तर ऑब्वियस आहे त्या कंपन्या याच कंपनीला प्रेफर करणार। म्हणून या कंपनीचं नाव आहे इंडस टॉवर्स लिमिटेड। या कंपनीचे प्रोडक्ट काय हे पुन्हा एकदा मी रिपीट करतोय। टॉवर आहे, जसं मी तुम्हाला बोललो, कंपनी टॉवर उभा करते। पॉवर, जी टॉवरला पॉवर लागणार आहे, इलेक्ट्रिसिटी लागणार आहे, ती प्रोव्हाइड करण्याचं काम पण ही करते। मल्टिपल ऑपरेटर अँटिनाज म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांच्या मशिनरीज तुम्ही तिकडे इन्स्टॉल करू शकता एका टॉवरवर, ही सुद्धा फॅसिलिटी ते देतात। स्पेस जी तुम्हाला लागणार आहे त्याची अरेंजमेंट सुद्धा ही करतात, म्हणजे जागा जी तुम्हाला लागेल त्या जागेची सुद्धा अरेंजमेंट ही कंपनी करते। त्याचबरोबर स्मार्ट सिटी नावाचा पण यांचा एक खूप चांगला प्रोडक्ट आहे, ज्यामधून यांना खूप चांगले पैसे मिळतात। म्हणजेच न्यू दिल्ली म्युनिसिपल काउन्सिल असेल किंवा VMC असेल, BSCL असेल किंवा भोपाल स्मार्ट सिटी असेल, यासाठी लागणारे CCTV कॅमेराज असतील, LED लाईट्स असतील, मेसेजिंग बोर्ड असतील, इन्व्हायरमेंटल सेन्सर्स, पब्लिक वायफाय इन्क्लुडिंग फायबर सुद्धा हे देण्याचं काम करतात। म्हणजे खूप सारे मल्टिपल प्रोडक्ट्स कंपनीकडे आहेत, वेल नोन आहे, जगातील देशातील सगळ्यात मोठी कंपनी आहे।
त्यामुळेच आपण या कंपनीचा विचार करतोय। हे कधी ठरेल जेव्हा आपल्याला याचे फंडामेंटल्स योग्य वाटतील। सो फंडामेंटल्स जर आपण चेक केले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की मार्केट कॅप 56,000 कोटी रुपयाचा आहे। पीई रेशो डिसेंट आहे, फक्त 9.49, 9.5 पीई रेशो आहे। आरओसी 19.4, सेल्स ग्रोथ 196%, डबल पेक्षाही जास्त कंपनीची ग्रोथ झालेली आहे। 7 वर्षामध्ये 3.69% ग्रोथ आहे, तर मागील 5 वर्षामध्ये 20%पेक्षा जास्त ग्रोथ झाली आहे। आधी चांगली ग्रोथ नव्हती, पण नंतर ती ग्रोथ का वाढत गेली? कारण सगळ्या कंपन्यांना कळून चुकलं की आता आपल्याला एकाच टॉवरवर मल्टिपल कंपन्यांसोबत काम करावं लागेल, जेणेकरून आपली कॉस्ट रिड्यूस होईल। कारण एकापेक्षा एक कंपनी आता फाईट करत आहे, मला स्वस्त पॅक द्यायचा आहे की तुला स्वस्त द्यायचा आहे। जो स्वस्त देईल तिकडे पोर्ट होणार हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे मॅक्सिमम आपले ओव्हरहेड्स, आपली कॉस्ट कमी करण्याकडे प्रत्येक कंपनी भर देत आहे। करंट प्राइस 208 रुपये आहे आणि हाय बनवला होता 333 रुपयाचा, लो बनवला होता 194 रुपयाचा। सो जवळपास लोच्या लेवलला कंपनी परत आलेली आहे, ते पण आपण पुढे डिस्कस करणार आहोत। ईपीएस आहे 21.9, प्राइस टू अर्निंग आहे 9.49, शेअर्स कंपनीचे प्लेज आहेत। एक निगेटिव्ह गोष्ट आहे, 40.3% प्लेज केलेले शेअर्स आहेत। प्रमोटरचं होल्डिंग सुद्धा 70% आहे। लॉंग टर्म साठी आपण विचार करतोय, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मी तुम्हाला दाखवेन। 2010 साली 7,000 कोटी रुपयाचा बिझनेस करणारी कंपनी, सेल करणारी कंपनी 15 पर्यंत 11,000 कोटी पर्यंत पोहोचली, पण 16ला मात्र सेल्स कम्प्लिटली डाऊन झाला होता। 17, 18, 19, 20 एकाच रेंजमध्ये कन्सॉलिडेशन चालू होतं, यांचं सेल्स वाढत नव्हता, इश्यूज चालू होते। पण 21ला मात्र एक गोष्ट झाली आणि यामध्ये भारती इन्फ्राट्रेल बरोबर यांचं मर्जर झालं आणि जगातली सगळ्यात मोठी कंपनी ही बनली। इंडस टॉवर्स लिमिटेड प्लस भारती इन्फ्राटेल या दोघांचं मर्जर झालं आणि इथून कंपनी पुन्हा ग्रो होऊ लागली। 2021 मध्ये डायरेक्ट 14,000 कोटीचा सेल झाला कंपनीचा, हायेस्ट इकडे याने 11,000 कोटी बनवलाच होता, पण या वर्षी 27,000 कोटी रुपये यांनी क्रॉस केले। ते अजूनही पुढे जाऊन चांगला बिझनेस करतील असा माझा अंदाज आहे। 2020 मध्ये या दोघांचं मर्जर झाल्यामुळे त्यांचे तुम्हाला ॲसेट पण मी पुढे दाखवणार, त्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेलच। नेट प्रॉफिट 253 कोटीपासून आज यांचं 6,000 कोटीपर्यंत नेट प्रॉफिट पोहोचलंय, जे की अजून पुढे वाढणार। बॅलन्स शीट थोडी जर आपण बघितली तर बॉरोइंग आपल्याला पाहायला मिळेल आणि यामध्ये कर्ज कंपनीचं आहे 4,000 कोटीच्या आसपास कर्ज होतं, ते आता 20,000 कोटीला जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। इकडे 21,000 कोटी आणि इकडे 19,664 कोटी एवढं जास्त कर्ज कंपनीचं झालेलं आहे। पण त्याच्या आधी जर तुम्ही टोटल कंपनीचे ॲसेट बघितले तर अचानक इथं फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। जो 19-20,000 कोटीचे ॲसेट होते ते डायरेक्ट 44,000 आणि 45,000ला का पोहोचले? तर दोन कंपन्यांचं मर्जर झालं, याचाच अर्थ त्यांचे जे ॲसेट होते आणि यांचे ऑलरेडी ॲसेट होते याचं मर्जर झालं, म्हणूनच कंपनी मोठी बनली आणि कॉम्पिटिशन पण कमी झालं। शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे जवळपास 69% शेअर्स आहेत, म्हणजेच आता आपण याला 70% मानू शकतो। FIIs हेवी इन्व्हेस्ट केलेला आहे 26%, DIIची इन्व्हेस्टमेंट 3%, पण पब्लिक इंटरेस्टिंग आहे, पब्लिकची इन्व्हेस्टमेंट जवळपास 1% आहे किंवा आपण नथिंग म्हणू शकतो, निग्लिजिबल आहे 0.88%। म्हणजेच यामध्ये सगळा गेम याच कंपन्यांचा आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही कंपन्यांची नावं बघितली ना तर घरातल्या घरातच सगळं आहे की काय असं आपल्याला वाटायला लागतं। त्यामुळे जर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर चांगले रिटर्न मिळण्याची अपेक्षा मला वाटत आहे। आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे मी व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतोय, मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला रिकमेंडेशन देत नाही, तुम्ही स्वतः ॲनालिसिस करून डिसिजन घेऊ शकता। जर आपण चार्टवर आता नजर फिरवणार आहोत आणि चार्टवरून थोडासा अजून चांगला अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। स्टॉक बघू शकता सलग खाली येत होता, कारण सेल्स डाऊन होत होता, कन्सॉलिडेशन सुरू होतं, प्रॉब्लेम सुरू होते। पण जेव्हा 2020ला कोविड आला एक मोठा दणका याने दिला, जो की 120 रुपयाला हा स्टॉक पोहोचला होता, पण तिथून पुढे हा अप ट्रेंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय। याच्यामध्ये एक ट्रेंड लाईन मी ओढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या एका सर्टन लेवलला हा सपोर्ट पण घेतोय आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही सुद्धा एक सपोर्ट लाईन इथं बनते। अजून हा स्टॉक मायनर थोडासा खाली येईल असं मला वाटतं, कारण 200 रुपयाची सायकोलॉजिकल लेवल तर आहेतच, या लेवलला 100% येण्याचे चान्सेस आहेत असं माझा अंदाज आहे। पण आपल्याला नेहमीप्रमाणे सवय आहे की आपण न्यूज बेस चालतो, न्यूजमध्ये चाललंय तेच खरं,
त्याच स्टॉकमध्ये मी इन्व्हेस्ट करणार, पण हा स्टॉक सुद्धा क्वालिटी आहे, यावर सुद्धा आपण फोकस करू शकतो. नेहमीप्रमाणे इन्व्हेस्ट करायचं असेल, डीमॅट अकाउंट नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मी जे ट्रेड करतो ते पोस्ट करत असतो. या नंबरला कॉल करा, एक फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा. माझ्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला त्या फ्री मिळतील. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.